द्यायचं आहे ते मात्र नक्की होईल. खात्रीशी सांगतो ते नक्की होणार. बरीच वर्ष करिअर काउन्सिलिंग करताना करिअर काउन्सिलिंग हा विषय तसा किचकट आहे. माझी संस्था रेडियंट माइंड ही सायकोमॅट्रिक करिअर काउन्सिलिंगमध्ये काम करते. सायकोमॅट्रिक करिअर काउन्सिलिंग म्हणजे मानसशास्त्रीय करिअर काउन्सिलिंग. एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली. श्री दाढी पाटील सर हे माझे 87-88ला क्लास टीचर होते. तेव्हापासून सरांचं मार्गदर्शन मला लाभलेलं आहे. माझ्या रेडियंट माइंड या संस्थेमध्ये सुद्धा सरांचं मार्गदर्शन असतं. विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या समस्या, त्यांचे येणारे प्रॉब्लेम, किशोरवयीन मुलांचे प्रॉब्लेम, या बऱ्याचशा गोष्टी मी सरांशी डिस्कस करतो आणि आमच्या संस्थेत आम्ही इम्प्लिमेंट करतो. तर आपण होतो मानसशास्त्रीय करिअर काउन्सिलिंग. मानसशास्त्रीय म्हणजे काय? तर आपण कसा विचार करतो, अभ्यास करताना काय विचार माझ्या डोक्यामध्ये असतात, मी कसा शिकतो, माझी शिकण्याची स्टाईल काय. प्रत्येक स्टाईल वेगवेगळी आहे. कोणाला मोठ्याने अभ्यास करायला आवडतो, मोठ्याने बोलून, कोणी मनन चिंतन करतं, कोणी मॅप ड्रॉइंग काढतं. प्रत्येक स्टाईल वेगवेगळी आहे. अरे सरांचं भाषण पूर्ण ऐकून घ्या, लक्षपूर्वक ऐका. ही स्टाईल लक्षात घेऊन तुमच्यातले गुण जे असतात ते बघून तुम्ही कुठलं करिअर चूज करायला पाहिजे आणि त्यातही तुम्ही त्या करिअरमध्ये सस्टेन राहाल का, ह्या महत्त्वाच्या गोष्टी आम्ही बघतो आणि त्यासाठी काउन्सिलिंग करतो. खरं तर 25 वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम केल्यानंतर जेव्हा मी व्हॅलिड रिटायरमेंट घेतली 2015ला बिझनेस चालू केला, त्यावेळेला पॅशन म्हणून मी हे करिअर चूज केलं. सुरुवातीला आमचे 14 विद्यार्थी होते. ह्या 14मध्ये एक छोटासा विद्यार्थी होता आमचा 1.5 वर्षाचा, आता तो 7वीत आहे. हे 14 मुलं जी होती ही मुलं त्यांच्या IIT JEE करतानाच्या प्री फाउंडेशन क्लासपासून, नीटच्या प्री फाउंडेशन क्लासपासून आमच्याबरोबर होती. त्यांची जडणघडण, त्यांनी अभ्यास कसा केला, त्यांनी एक्झामचं हे प्रेशर हँडल कसं केलं, काय मानसशास्त्रीय चेंजेस त्यांच्यामध्ये होत गेले, हे अतिशय बारकाव्याने आम्ही लिहून ठेवले आणि त्या मुलांबरोबर वेळोवेळी डिस्कस करून त्यामध्ये अपग्रेड पण केलं. आज ही 14ची 14 मुलं, अभिमानाची गोष्ट आहे की त्यातली 10 मुलं वेगवेगळ्या IITमध्ये आहेत, 3 मुलं बिट्समध्ये आहेत. बिट्स पिलानी, बिट्स हैदराबाद, बिट्स गोवा. आणि आजच्याची गोष्ट की 10च्या 10 मुलांमध्ये एकही मुलगा एकाही IITला डबल गेलेला नाही. म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळ्या IITला गेलेला आहे. आज हे IITच्या शेवटच्या वर्षाला आहे. रेडियंट माइंड या संस्थेमध्ये ही सगळी मुलं सक्रिय आहेत. वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात, आमच्या केसेस हँडल करायला मदत पण करतात. कारण नुसतं करिअर चूज करून तिथे पुढे जाऊन त्यामध्ये तुम्हाला सस्टेन राहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रेशर खूप असतं, जॉबचा लोड असतो, आपण खरंच काही शिकलो आहात काही बघायचं असतं. मग हा सगळा पाया इथे का? तर ही पायाभरणी होती एकता 7वीपासून. 7वीपासूनच का? तो न्यूरोसायन्स हा खूप मोठा सब्जेक्ट आहे. सरांनी चान्स दिला आता पुढे केव्हा तरी इंडियन स्कूलमध्ये येईल तेव्हा मी सगळ्यांना समजून सांगेल काय असतं, मेंदूमध्ये काय जडणघडण होते, असं काय असतं की जेणेकरून आपण अभ्यास करतो तो गेला पाहिजे. राईट. तर आता आपण हळू चालू करूया. एक्झाम म्हणजे काय? मला अगदी प्रामाणिकपणे सांगा, एक्झामची भीती कोणाला वाटते? बस एवढ्यांनाच. मला तर अजून पण वाटते. अरे मुलांना एकाला भीती वाटत नाही? नाही नाही, खूप छान. चला गुड. बघू आता. गेटवर मीच थांबणार आहे. खूप छान. तर एक्झामची भीती म्हणजे काय? तर एक्झाम या शब्दाची भीती असते. एक्झाममध्ये भीती नसते. एक्झाम या शब्दामध्ये भीती. हा एक्झाम हा शब्द आपण मॅचमध्ये कधी कन्वर्ट केला तर खेळ खेळतात का तुम्ही सगळे? कबड्डी, खो खो, बॅडमिंटन, अजून काय काय खेळ आहेत? कारण स्पोर्टिंग नेचर मला खूप दिसतं. टाळ्या वाजवताना दिसतं तुम्ही, किती तालबद्ध टाळ्या वाजवता. म्हणजे स्पोर्ट नेचर सगळ्यांकडेच आहे. खेळ खेळतात ना सगळे. मग तसा हा एक्झामचा म्हणजे परीक्षेचा खेळ आहे. इतकं सोपं गणित आहे. कसं? तुमच्या पहिल्या आज तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्हाला परीक्षेत टाइमटेबल मिळालं असेल. पहिली गोष्ट काय करायची? ते टाइमटेबल नव्याने लिहायचं. तिथे काय लिहायचं?
मॅथची मॅच, सायन्सची मॅच, इंग्लिशची मॅच. एक्झाम शब्द काढून टाकायचा, मॅच टेबल असं लिहायचं, मॅच टाइम टेबल. एक्झाम शब्द डोक्यात आणायचंच नाही. बघा तुम्ही किती फरक पडतो. का असं होतं? एक्झामला आपण का घाबरतो? कारण मनात बसल्याची भीती असते. एक्झाम म्हणजे काय? आता तुम्हाला सरांनी सांगितलं, सकाळी बऱ्याच गोष्टी विचारल्या, पाटील सर बोलले, सगळ्यांनी माना बोलल्या. याचा अर्थ काय? की तुम्हाला त्या गोष्टी समजल्या. बरोबर? अशाच गोष्टी समजल्या की नाही समजल्या हे घेण्याच्या काही पद्धती असतात. शिक्षक लोक तुम्हाला ज्या शिकवतात, इथले असलेले शिक्षक लोक तुम्हाला ज्या शिकवतात, तेव्हा बऱ्याच वेळा शिक्षक तुम्हाला विचारतात, समजलं का रे? मग सगळे मान डोलावतात. नाही समजलं, एखादा गुंतला असेल, हरवला असेल, त्याला खडू फेकून मारतात. आमच्या वेळेला डस्टर फेकून मारायचे, आता खडू फेकून मारत असतात. तर तुम्ही जेव्हा असे गुंततात एक्झाममध्ये, त्यावेळेला तुम्ही हरवतात, एक्झाम हे शब्द घालवतात. तर पहिली गोष्ट काय करायची, मॅच असं लिहायचं एक्झाम शब्दाला, एक्झाम लिहायचं नाही. मग सरांनी जर तुम्हाला प्रश्न विचारले, तोंडी परीक्षा असते बघा, असते गेली प्रत्येकाची. मग तोंडी परीक्षा जेव्हा होते तेव्हा सर काही प्रश्न विचारतात तुम्हाला, तेव्हा तुम्ही जी उत्तर देतात त्यांना कळतं की यांना कळलेलं आहे. मग तोंडी परीक्षा कुठे होते? 1 क्लासची होते. 10 क्लासची होईल का? नाही होणार. मग तेव्हा काय करतात? ते काय करतात, जे विषय शिकवतात त्याचे ते प्रश्न काढतात. समजा 10 प्रश्न काढले, सॉरी, त्या 10 प्रश्नांची तुम्हाला